चला, आवाज येतोय का एकदा कमेंट करा. आवाज येतोय का एकदा कमेंट करा. चला, आपल्याला बघायचं वेगवेगळं अंतर. आजचा नवीन टॉपिक आहे वेगवेगळं अंतर. वेगवेगळ्या अंतरावरती टीईटी 2026 साठी एकतरी प्रश्न 100% असणार. ह्याच्या अगोदर जर बघितलं तर टीईटी 2013 पासून लक्षात ठेवा 2025 पर्यंत ह्याच्यावरती एकतरी क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे हे घटक सुद्धा करणं तितकंच महत्वाचं आहे. पहिली गोष्ट आहे की लक्षात ठेवा, आपण थोडंसं अगोदर बेसिक समजून घेऊया. तर बेसिक समजणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या अंतराविषयी बेसिक थोडंसं समजणं गरजेचं आहे राजा. ओके, चला थोडंसं बेसिक समजून सांगतो आणि मग आपण काय करूया, क्वेश्चन बघूया. एक गोष्ट लक्षात ठेवायची काय माहिती का, 1 किलोमीटर मध्ये मीटर किती असतात? 1 किलोमीटर मध्ये मीटर असतात 1000 मीटर. किती असतात? 1000 मीटर. बस एवढं लक्षात ठेवा. आता डिटेलमध्ये सांगू शकतो तुम्हाला मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात, किती MM असतात, अमुक किती असतात, अमुक किती असतात, पण त्याची गरज लागणार नाही आता सध्या तरी लागणार नाही आपल्याला. आपल्याकडे ती वेळ कमी. 28 तारखेला आपला परीक्षा, लक्षात ठेवा आपली परीक्षा असल्यामुळे आपल्याला स्पीडमध्ये जायचं आहे. 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतं, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ही झालं डिस्टन्स विषय. आणि 1 तासामध्ये मिनिटं किती असतात तुमची? 60 मिनिटं असतात. किती मिनिटे असतात तुमची? 60 मिनिटे असतात. जर 1 तासामध्ये 60 मिनिटे असेल तर 1 मिनिटामध्ये सेकंद किती झाले तुमचे? 1 मिनिटामध्ये सेकंद किती झाले? तर 1 मिनिटामध्ये सेकंद असतात 60 सेकंद. 1 तासामध्ये 60 मिनिटे, 1 मिनिटामध्ये 60 सेकंद. जर 1 मिनिटामध्ये 60 सेकंद असतील तर 60 मिनिटामध्ये किती सेकंद? 60 मिनिटामध्ये किती सेकंद? 60 ला 60 न गुणा 6 किती आलं? 36. वरचे राहिले 2 शून्य. किती सेकंद आले तुमचे? 36 सेकंद. किती सेकंद आले? 36 सेकंद. 3600 सेकंद. मग जर 60 मिनिटामध्ये 3600 सेकंद असेल तर 1 तासामध्ये किती सेकंद? कारण 60 मिनिटाचा 1 तास असतो आणि 1 तासामध्ये सुद्धा सेकंद किती आले तुमचे? 3600 सेकंद. आणि लिहायची गरज सुद्धा नाही कारण 60 मिनिटाचा 1 तास असतो. आपल्याला गरज काय, मी जे बॉक्स केले तेवढीच गरज आहे, बाकी काही गरज नाही. 1 किलोमीटर मध्ये मीटर लक्षात ठेवायचं, 1 तासामध्ये सेकंद लक्षात ठेवायचं. मग तुम्ही कधी कधी पुस्तकामध्ये हे बघितलं असेल, तुम्ही काय बघितलं असेल तुम्ही? 18/5 किंवा 5/18. समजा 1 किलोमीटर मध्ये किती मीटर आहे? 1000 मीटर आहे. आणि 1 तासामध्ये सेकंद किती आहे तुमचं? 3600. 3600 खाली लिहायचं. 0 0 0 0 कॅन्सल. 2 भाग जातो. 2 पंचे 10. 2 1 2 राहिला 1. 2 8 16. 5 छेद किती आलं तुमचं? 18 आलं. 18. 5 छेद किती आलं? 18 आलं. हे काय आलं? 5/18. हे मीटर आणि सेकंदाचं रूपांतर. हे मीटर आणि सेकंदाचं रूपांतर आलं. हे काय आलं? मीटर आणि सेकंदाचं रूपांतर आलं. म्हणजेच राजाओ, जर तुम्हाला किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर 5/18 ने गुणायचं. बघा, जर तुम्हाला काय केलं माहिती आहे का, दिलं काय तुम्हाला? मीटर किलोमीटर पर आवर दिलं तुम्हाला, किलोमीटर पर आवर दिलं आणि तुम्हाला ते जर मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर मीटर पर सेकंद मध्ये करताना लक्षात ठेवायचं 5/18. किती लक्षात ठेवायचं? 5/18. किलोमीटर पर आवर दिले आणि तुम्हाला ते मीटर पर सेकंद मध्ये करायचं आहे तर 5/18 ने गुणा. जर तुम्हाला काय दिलं माहिती का, मीटर पर सेकंद दिलं, मीटर पर सेकंद दिलं तुम्हाला आणि ते काय करायचं तुम्हाला? किलोमीटर पर आवर मध्ये करायचं आहे. जर किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर तुम्ही गुणायचं 18/5. आता 5/18 किंवा 18/5 काय हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. ते काय आहे तर मीटर आणि सेकंदाचं रूपांतर. आपण 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर होतं आणि 1 तासामध्ये 3600 सेकंद होतं. त्याला भाग दिल्यानंतर संक्षिप्त रूप दिल्यानंतर 5/18 आलं. म्हणजे 5/18 जे पुस्तकामध्ये दिसते आपल्याला ते काय आहे तर मीटर सेकंदाचं किलोमीटर पर आवर मध्ये करणे किंवा किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करणे. मग ह्याचा यूज कधी करायचा? ह्याचा यूज लक्षात ठेवा, जर तुमचं डिस्टन्स मीटर मध्ये दिलं असेल आणि वेळ जर तुमचा सेकंदामध्ये दिला असेल तरच ह्या 5/18 किंवा 18/5 चा काय करायचा? यूज करायचा. अन्यथा ह्याचा यूज करायचा नाही. तुम्हाला वेळ तासामध्ये आहे आणि डिस्टन्स किलोमीटर मध्ये. बघा, एकक कशी असली पाहिजे तुमची? सारखी असली पाहिजे.
एकक कशी असली पाहिजे तुमची, सारखी असली पाहिजे. बघा एकक पुढील प्रमाणे असावीत. एकक पुढील प्रमाणे असावीत. असावीत. अंतर वेग आणि वेळ. अंतर जर तुमचं किलोमीटर मध्ये असेल, बघा अंतर जर तुमचं किलोमीटर मध्ये असेल, बरोबर का रे, आणि वेग जर तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये असेल, तर वेळ ही तुमची तासामध्ये येणार. वेळ ही कशामध्ये येणार तुमची, तासामध्ये येणार. कळतं ना मी काय सांगतोय? जर लक्षात ठेवा, अंतर तुमचं किलोमीटर पर आवर मध्ये असेल आणि वेग जर तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये असेल, तर वेळ तुमची कशामध्ये पाहिजे, तासामध्ये पाहिजे. हे एकक सेम पाहिजे. जर एकक सेम नसेल तर तुम्हाला ती सेम करावं लागेल. कशानं? 5/18 किंवा 18/5 न करावं लागेल ते. बस. समजा तुमचं एकतर अंतर किलोमीटर मध्ये पाहिजे किंवा तुमचं डिस्टन्स मीटर मध्ये पाहिजे. जर डिस्टन्स मीटर मध्ये असेल तर वेग हा तुमचा मीटर पर सेकंद मध्ये असेल आणि वेळ हा कशामध्ये निघणार तुमचा, सेकंदामध्ये निघणार. क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? म्हणजे तुमचं एकतर अंतर मीटर मध्ये पाहिजे, अंतर मीटर मध्ये असेल तर लक्षात ठेवा वेळ हा सेकंदामध्ये पाहिजे, वेग हा मीटर पर सेकंद मध्ये निघून जाईल तुमचा. म्हणजे एकक हे तुमचं सेम पाहिजे. सेम असेल तर 5/18 किंवा 18/5 न गुणाची गरज नाही. पण सेम नसेल, मग हिकडलं दिलं आणि हिकडलं विचारलंय, हिकडलं दिलं आणि हिकडलं विचारलंय, येतं का लक्षात तुम्हाला? तर तुम्हाला ते सारखं करण्यासाठी 18/5 किंवा 5/18 ने गुणावं लागेल राजा. ह्या बेसिक गोष्टी आहेत ना, ह्या बेसिक गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. बस एवढं लक्षात ठेवलं तुम्हाला वेगवेगळ्या अंतराने रेल्वे प्रकरण पूर्णतः समजून गेलं. पण हे कधी यूज करायचं हे सुद्धा कळालं पाहिजे. बाबा 18/5 कधी यूज करायचं? जर काय केलं माहिती का, हिकल एकक दिले आणि हिकल विचारलं तर मग 5/18 किंवा हिकल दिले आणि हिकल विचारलं तर 5/18 किंवा 18/5 लक्षात ठेवा. हे बेसिक क्लिअर करे. आपलं प्रकरण कुठलं, वेगवेळ अंतर आहे. चला जाऊया आपण पुढच्या मुद्द्याकडे, ते नमुना क्रमांक 1. बघा मी अगोदर नमुने 7-8 घेतो, प्रकार घेतो आणि नंतर स्टेप बाय स्टेप आपण काय करूया, एक गणित कंटिन्यू करूया. घ्या पहिला क्वेश्चन घ्या चला सगळे. चला झालं का रे, सर्वांचं झालं का? जाऊया. बघा काय प्रश्न केला रे. पहिला प्रश्न आहे तुमचा 54 किमी तास, 54 किमी तास मीटर पर सेकंद मध्ये करा. म्हणजे किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचं आहे. जर तुम्हाला किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर 54 ला गुणायचं आहे, कारण 54चं किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद करताना 5/18. 5 किती रे, 18 बरोबर आहे का बघा एकदा. किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद करताना 5/18. 18 एके 18, 18 त्रिक आले 54, 3 आणि 5 चा गुणाकार केला किती आला, 3 5 15, 15 मीटर पर सेकंद आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 3.
ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन. 24 मीटर सेकंद वेग च किमी तास वेगामध्ये रूपांतर करायचं आहे तुम्हाला. 25 मीटर पर सेकंद आहे. या 25 मीटर पर सेकंदाचं रूपांतर तुम्हाला करायचं आहे किलोमीटर पर आवर मध्ये. किलोमीटर पर आवर मध्ये करताना 18/5. 18 किती 5 आहे. 5 एके 5, 5 5 25. 18 पंचे किती आलं तुमचं 90. 90 किलोमीटर पर आवर. 25 मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करताना किती होणार तुमचं 90 होणार. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला, क्लिअर झालं का रे बाबा? क्लिअर झालं तुमचं. पहिला क्लिअर झाला, दुसरा क्लिअर झाला, नमुना तिसरा. बघा, एक स्टेप बाय स्टेप मी आता सांगतोय. आता मी पूर्ण नमुने सांगणार आणि शेवटी लक्षात ठेवा, एक सगळी एकत्र मी गणित घेणार. एक माणूस 3 मिनिटात 540 किमी अंतर पार करतो, तर त्याचा तासी वेग किती किमी आहे म्हणते? तासी वेग विचारलाय तुम्हाला. वेळ जो दिला ना, वेळ हा तुमचा लक्षात ठेवा मिनिटामध्ये दिलाय. आता अजून बेसिक काय लक्षात ठेवायचं माहिती का? जर तुम्हाला अंतर काढायला सांगितलं, जर तुम्हाला अंतर काढायला सांगितलं, इथं नाही लिहित, इकडं लिहितो. जर तुम्हाला अंतर काढायला सांगितलं तर अंतर बरोबर असतं वेग गुणाकारामध्ये. म्हणजे वेगाला जर वेळेनं गुणलं, वेगाला वेळेनं गुणलं तर किती लक्षात ठेवायचं? अंतर. वेग काढायचं तुम्हाला, एकच फॉर्म्युला सगळ्या लक्षात, वेगळं काय नाही. वेग काढण्यासाठी तुम्हाला अंतराला वेळेने भागावं लागेल. अंतराला काय करावं लागेल? वेळेनं भागावं लागेल. जर तुम्ही अंतराला वेळेने भागलं ना तर तुमचा निघेल वेग. तुम्हाला समजा विचारलं वेळ काढा, वेळ. वेळ काढायचे, वेळ काढण्यासाठी अंतराला वेगानं भागायचं. अंतराला काय करायचं? वेगानं भागायचं. बाकी काय जास्त दिमागामध्ये घेऊ नका, या कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा. चला, एक माणूस 3 मिनिटांमध्ये 540 मीटर अंतर पार करतो, तर त्याचा तासी वेग किती? तुम्हाला विचारलंय वेग किती. वेग बरोबर सर्वांना माहित आहे अंतर. अंतराला जर तुम्ही वेळेनं भागलं तर तुमचा निघेल वेळ. मग अंतर किती आहे? 540 आहे. वेळ किती आहे रे तुमचा? 3 मिनिट आहे. मिनिटामध्ये ठेवायचं का काय करायचं तुम्ही ठरवा. मी काय करतो, हे मिनिटाचं सेकंदामध्ये करतो. आपल्याला माहित आहे एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, तर इथं 60 ने गुणा. 60 ने गुणलं, इथं झाले सेकंद, वर पण झाले सेकंद. पण तुम्हाला वेग जो विचारलाय किती किमी आहे, की तो किती किलोमीटर पर आहे असं विचारलेलं आहे. वेग हा तुम्हाला ताशी काढायचा आहे. तासाला वेग किती किमीचा विचारलंय तुम्हाला, म्हणजे किलोमीटर पर आवर मध्ये काढायचंय. जर तुम्हाला हिथं मीटर आहे, हिती सेकंद आहे आणि विचारलंय किलोमीटर पर आवर मध्ये, मी सांगितलंय तुम्हाला 18/5 न गुणावंच लागेल. किलोमीटर पर आवर मध्ये करताना 18/5 न गुणावंच लागेल तुम्हाला. कळतंय मी काय सांगतोय तुमच्या? हिथं जर किलोमीटर मध्ये असतं, खाली तासामध्ये असतं तर गुणलं नसतं आपण ते. चला, 0 ला 0 काय झालं? कॅन्सल झालं. 6 एके 6, साइन 3 18. 3 ला 3 काय झालं? कॅन्सल झालं. राहिले काय बघा तुमचं 54. 54 छेदामध्ये 5. आता भाग द्या. 5 एके 5, 5 0 0 दिला पॉईंट, 45. 10.8 किलोमीटर पर आवर. त्या गाडीचा वेग आहे 10.8 किलोमीटर पर आवर. पुढे दिलेल्या आघाड्याच्या वेगापैकी कोणती आघाडी सर्वात वेगवान आहे? सगळ्यात वेगवान आघाडी विचारलेली आहे. कोणती गाडी वेगवान आहे म्हणते? हिथं बघा, हिथं वेग दिलाय तो तुम्हाला काय दिलाय? 15 मीटर पर सेकंद दिलाय. हिथं 900 मीटर मिनिट आहे तुमचं. 900 मीटर मिनिट आहे. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला 900ला भागायचं 60 न सेकंदामध्ये करा. 0 0 कॅन्सल, 15 सत्क 90. हे आलं 15 मीटर पर सेकंद.
हे आलं 15 मीटर पर सेकंद. याचा अर्थ 15 मीटर पर सेकंद झाला. याचा पण अर्थ 54 किलोमीटर पर आवर आहे. 54चं काय करायचं तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये करायचंय. मीटर पर सेकंद मध्ये करताना 518 ने गुणायचं आहे. 18 एके 18, 18 त्रिक 54, 5 त्रिक किती आलं 15. 15 मीटर पर सेकंद आला. म्हणजे मी काय केलं, ह्याने देताना सगळ्यांचा वेग सारखाच आहे. हा आणि वेग सारखाच आहे, लक्षात ठेवा. का रे, देताना फक्त त्यांनी मीटर पर सेकंद, मीटर पर मिनिट आणि किलोमीटर पर आवर मध्ये दिलाय. मी जर ह्याचं तसंच ठेवलं 15 मीटर पर सेकंद मध्ये केलं, 900चं मी सेकंदामध्ये केलं, भागलं इथं 60 तर 15 आलं, वेग 15 आला. इथं पण 54चं किलोमीटर पर आवरचं रूपांतर मी मीटर पर सेकंद मध्ये केलं, 518 गुणलं 15 आलं. याचा अर्थ सर्वांचा वेग सारखाच आहे. सर्वांचा वेग सारखाच आहे, कुठलाही वेगवान नाही, सर्वांचा वेग सारखा आहे, सारखा आहे. त्याच्यामुळे तुमचं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक किती आला तुमचा? 4 आला. चला नेक्स्ट क्वेश्चन. एकही नाही. ताशी 72 किमी वेगाने धावणारी एक, लक्षात ठेवायचं, 300 मीटर लांबीची आगगाडी एक विजेचा खांब किती वेळामध्ये ओलांडेल? तर कन्सेप्ट काय लक्षात ठेवायची माहिती का? जर एक आगगाडी खांबाला, खांब, झाड, सिग्नल, खांब, झाड, सिग्नल, व्यक्ती ला ओलांडत असेल, तर आगगाडीची लांबी बरोबर काय लक्षात ठेवायचं? आगगाडीची लांबी बरोबर म्हणूया. तर लांबी बरोबर आगगाडीची लांबी लक्षात ठेवायची. आगगाडीची लांबी म्हणजे रेल्वेची लांबी. बस ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, ही कन्सेप्ट महत्वाची आहे. एखादी लक्षात ठेवा, आगगाडी एखाद्या खांबाला, झाडाला, सिग्नलला, व्यक्तीला जर पार करून जात असेल तर एकूण डिस्टन्स बरोबर फक्त आगगाडीची लांबी घ्यायची. का रे, झाडाला लांबी नसती, सिग्नलला लांबी नसती, खांबाला लांबी नसती आणि व्यक्तीला लांबी नसती. त्यामुळं जर ह्या 3-4 व्यक्तीला, झाडाला, सिग्नलला ओलांडून जात असेल तर एकूण लांबी बरोबर पकडायचं काय? आगगाडीची लांबी फक्त. तर या मूळ प्रश्नाकडे या. ताशी 72 किमी वेगानं धावणारी एक 300 मीटर लांबीची आगगाडी एक विजेचा खांब किती वेळामध्ये ओलांडेल? वेळ काढायचा आहे. मी मग सांगितलं, वेळ बरोबर वरती लिहायचं असतं अंतर आणि खाली लिहायचं असतो वेग. मग मला सांगा, अंतर किती आहे तुमचं? 300 मीटर आहे. ओके, खाली वेग किती आहे तुमचा? 72 किलोमीटर पर आवर आहे. मला सांगा, एकक सारखा आहे का? एकक सारखा आहे का? नाही. आणि तसं पण तुम्हाला वेळ विचारला, सगळं सेकंदामध्ये दिलंय ना, मग सेकंदामध्ये करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? 18/5 न गुणावं लागेल. कितीनं गुणावं लागेल? 18/5 न तुम्हाला गुणावं लागेल. मग भाग द्या आता इथं तुमचा 18/5 न गुणायचं तुम्हाला. 18 एक कॅल्क्युलेशन केलं तुम्ही आणि नंतर लक्षात ठेवा ते उत्तर कशामध्ये येईल तुमचं ते बघा. किलोमीटर पर आवर मध्ये येते का मीटर पर किलो आवर कशामध्ये येते बघा, आणि त्यानुसार तुम्ही ते कॅल्क्युलेशन केलं. तर मी डायरेक्ट करतो, 18/5 न गुणतो. 18 चोक किती आलं? 72 आलं. 5 एके 5, 5 सक 30, 5 0 0. वरती आला 60, खाली आला तुमचा 4. 15 चोक किती आलं? 60 आलं. याचा अर्थ त्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी किती सेकंद लागतील तुमचे? 15 सेकंद लागतील. चला नेक्स्ट क्वेश्चन. 80 मीटर लांबीची एक गाडी एक विजेचा खांब 72 सेकंदात ओलांडते, तर त्याचा तासी वेग किती? आपल्याला वेग काढायचा आहे. वेग काढण्यासाठी वरती लिहायचं असतं अंतर, खाली लिहायचं असतो वेग. मला सांगा अंतर किती आपल्याकडे? ते 800 मीटर आहे. खाली वेळ किती आहे मला सांगा तुमचा? 72 सेकंद आहे. 72 सेकंद आहे. अंतर मला सांगा मीटर मध्ये, वेळ तुमचा सेकंदामध्ये आहे.
तुम्हाला वेग कशामध्ये विचारलाय? तासी. ताशी विचारला, याचा अर्थ तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये करावं लागेल, बरोबर का रे? आणि किलोमीटर पर आवर मध्ये करताना 18 कितीनं गुणायचं तुम्हाला 5. किंवा हे सगळंच माहित नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायच्या, वेग काढताना आणि वेळ काढताना 18/5 लक्षात ठेवायचं. आणि डिस्टन्स काढताना 5/18. डिस्टन्स काढताना काय करायचं? 5/18 करायचं. झालं का? 5/18 वरती 5 आहे ना, मीटर आहे. आपल्या रेल्वेची लांबी मीटर मध्ये काढायची, किलोमीटर मध्ये नाही. भाग द्या. 18 एके 18, 18 चोक 72, 4 एके 4, 4 दोन्ही 8, वरचे 2 शून्य, 5 एके 5, 5 चोक 20 आणि 0. वेग जो आला तो वेग आला 40 किलोमीटर पर आवर. वेग जो आला तो 40 किलोमीटर पर आवर आला. एक ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 4. चला जाऊया. नमुना क्रमांक 7. ताशी 54 किमी वेगाने धावणारी एक गाडी एक विजेचं काम 18 सेकंदामध्ये पार करते, तर त्या आगगाडीची लांबी किती? आगगाडीची लांबी विचारली आपल्याला. जर आगगाडीची लांबी विचारली असेल, म्हणजे आगगाडीची लांबी म्हणजे अंतर विचारलं असेल, तर अंतर कधी निघतं? जर तुम्ही वेगाला वेळेने गुणलं. वेगाला जर तुम्ही वेळेने गुणलं तर काय निघतं? तुमचं अंतर निघतं. वेग किती आहे आपल्याकडे? ती 54 आहे. किती आहे? 54. वेळ किती आहे तुमचा? 18 सेकंद. अंतर मीटर मध्ये काढायचं आहे. मीटर मध्ये काढायचं असल्यामुळं, आणि जसं पण दिसतंय ना तुम्हाला समोर, सगळे ऑप्शन मीटर मध्ये, याचा अर्थ 5/18. 5/18. कार एकक सारखं नाही ना, हे तुमचं किलोमीटर पर आवर मध्ये आहे, हे तुमचं सेकंदामध्ये आहे, काढायचं तुम्हाला मीटर मध्ये, याचा अर्थ 5/18. 18 ला 18 कॅन्सल झालं. 54 गुणाकारामध्ये 5. गुणाकार करा. 5 चोक 20, हातच्याला 2, 5 चोक 20, हातच्याला 2, 5 5 25 आणि 2 किती आलं? 70. 270 मीटर. त्या आगगाडीची लांबी आली 270 मीटर. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे तरी. 8वा. ताशी 40 किमी वेगाने धावणारी 400 मीटर लांबीच्या गाडी 400 मीटर लांबीचा एक फलाट किती वेळामध्ये ओलांडेल? लक्षात, म्हणजे प्लॅटफॉर्म किती वेळामध्ये ओलांडेल. तर अजून एक कन्सेप्ट काय लक्षात ठेवायची माहिती आहे का? जेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्म, पूल, बोगदा, नदी ला ओलांडून जात असेल, जात असेल तर एकूण अंतर बरोबर रेल्वेची लांबी, म्हणजे आगगाडीची लांबी बरं का, अधिक रेल्वेची लांबी अधिक पूल, बोगदा, प्लॅटफॉर्म ची लांबी. क्लिअर का रे? काय लक्षात ठेवायचं? जर एखादी रेल्वे आणि रेल्वे प्लॅटफॉर्मला पार करून जाते, पुलाला पार करून जाते, बोगद्याला पार करून जाते, नदीला पार करून जात असेल किंवा ओलांडून जात असेल, तर एकूण डिस्टन्स बरोबर फक्त आगगाडीची लांबी घ्यायची नाही, तर इथं आगगाडीची लांबी पण घ्यायची आणि प्लस त्याच्यामध्ये पुलाची, बोगद्याची किंवा प्लॅटफॉर्मची लांबी तुम्हाला ऍड करायची आहे. मागाच्या गणितामध्ये काय होतं?
जर एखादी रेल्वे व्यक्तीला खांबाला किंवा सिग्नलला पार करून जात असेल तर एकूण डिस्टन्स बरोबर फक्त रेल्वेची लांबी घ्यायची, म्हणजे आगगाडीची लांबी घ्यायची. पण इथं मात्र रेल्वेची लांबी प्लस पूल किंवा बोगद्याची लांबी तुम्हाला ऍड करायची आहे. मग इथं किती वेळात ओलांडेल म्हणले, आपल्याला वेळ काढायचा आहे. वेळ काढण्यासाठी सगळ्याला आता माहित आहे बेसिक गोष्टी. वेळ बरोबर असतं अंतर भागीला वेग. मला सांगा अंतर किती आपल्याकडे, ती रेल्वेची लांबी 400 आहे, धावणार 400 मीटर लांबीच्या गाडी 400 मीटर लांबीचा फलाट लक्षात ठेवा. फलाटची लांबी किती आहे 400, म्हणजे फलाटची पण लांबी प्लॅटफॉर्मची लांबी ऍड करावं लागणार तुम्हाला. छेदामध्ये वेग किती आहे तुमचा 40 आहे. गुणाकारामध्ये वेळ तुम्हाला सगळा सेकंदामध्ये दिसतोय लक्षात ठेवा, किंवा मिनिट आणि सेकंदामध्ये दिसते. मग अगोदर सेकंदामध्ये काढूया, नंतर मिनिट सेकंदामध्ये बघूया. हे मीटर मध्ये, हे किलोमीटर पर आवर मध्ये. बघा हे मीटर मध्ये, हे किलोमीटर पर आवर मध्ये. एकक सारखं आहे का नाही, याचा अर्थ एकक सारखं करण्यासाठी 18/5 न गुणावं लागेल तुम्हाला. चला कॅल्क्युलेशन करा, आन्सर मिळून जाईल तुमचं. वरती आलं तुमचं 800, छेदामध्ये आलं 40, गुणाकारामध्ये 18/5. 0 0 कॅन्सल, 4 1 4, 4 2 8, 4 0 0, 5 1 5, 5 चोक 20, 18 चोक आले 72, 18 चोक आले 72, 72 सेकंद. 400 मीटर लांबीच्या गाडी 400 मीटर लांबीचा फलाट किती सेकंदामध्ये पार करेल, 72 सेकंदामध्ये पार करेल. कुठं ऑप्शन मध्ये दिसतंय करे नाही, याचा अर्थ मिनिट आणि सेकंदामध्ये करा. मिनिट आणि सेकंदामध्ये करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 72 मधून 60 मिनिटं काढले तर 60 सेकंद काढले तर 1 मिनिट झाला, आणि वरचे राहिलेले 12 सेकंद, वरचे राहिलेले 12 सेकंद. आन्सर भेटलं 1 मिनिट 12 सेकंद, 1 मिनिट 12 सेकंद, ऑप्शन क्रमांक 1. ज्या ज्या कन्सेप्ट मी सांगतोय त्या त्या कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला झालं का रे बघून, जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन चला, नमुना क्रमांक 9. ताशे 80 किमी वेगाने धावणारी 260 मीटर लांबीच्या गाडी एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती. बोगद्याची लांबी विचारली. आपल्याला माहिती आहे एखादी आगगाडी जर बोगद्याला पार करत असेल तर आगगाडीची लांबी प्लस बोगद्याची लांबी असती 260 मीटर लांबी. लक्षात ठेवा रेल्वेची आहे, बोगद्याची लांबी आपण एक मानूया. बोगद्याची, कारण आगगाडी जर बोगद्याला, पुलाला, प्लॅटफॉर्मला पार करत असेल तर रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी असते. मग रेल्वेची लांबी 260 आहे आणि बोगद्याची लांबी 1 मांडली. अंतर आलं, हे टोटल अंतर आलं. अंतर बरोबर वेग. वेग किती आहे तुमचा 80, 80 गुणाकार वेळ किती आहे तुमचा 45 सेकंद. एकक सारखं नाही, वेग किलोमीटर पर आवर मध्ये आहे, वेळ सेकंदामध्ये आहे. अंतर तुम्हाला मीटर मध्ये काढायचं आहे 518, अंतर मीटर मध्ये काढायचं आहे 518. तर कॅल्क्युलेशन करायचं. 9 5 45, 9 2 18, बे चोक 8, बे 0 0. ओके, 5 5 25, 5 5 25, 25 चोक 100, वरचा 0. इकडं तुमचं एक्स राहिलं, हा 260 प्लस इकडे गेला मायनस. 1000 मधून 200 गेले 800, 800 मधून तुमचे 60 गेले तर 740 आलं. 700 किती आलं 40 आलं. बोगद्याची लांबी आली 740 मीटर. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2 चेक करून घ्या आलं का. चला क्लिअर. त्यामुळं बोगद्याची आणि आघाडीची लांबीपैकी एकाची लांबी दिली असेल आणि एकाची विचारली असेल तर एकूण अंतर बरोबर तिथे एकाचं विचारले असेल त्याचे एक समान अंतर ठेवा तिथं अंतरामध्ये.
अंतराच्या फॉर्म्युल्यामध्ये आणि काय करा, सॉल्व्ह करा. चला, नमुना क्रमांक 10. मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या 2 आगगाड्यांपैकी पहिली ताशी 60 किमी वेगाने सकाळी 7:30 वाजता सुटली. दुसरी त्याच दिवशी ताशी 75 किमी वेगाने सकाळी 8:30 वाजता सुटली. तर दोघीच्या भेटीचे किती वाजले असतील म्हणलेलं आहे. तर काय करायचं तुम्हाला सांगतो. समजा हे तुमचं ठिकाण आहे, 2 ठिकाण आहेत बघा, कन्सेप्ट समजून घ्या. ही तुमची 2 ठिकाण आहेत. हे ठिकाण आहे मुंबई आणि हे ठिकाण आहे नागपूर. हे ठिकाण आहे नागपूर. तर काय झालं, 2 गाड्या सुटल्यात. पहिली गाडी सुटली, बाण म्हणजे पहिली गाडी असं समजा. पहिली गाडी सुटली 60 किलोमीटर पर आवर वेगानं. बरोबर का रे? 60 किलोमीटर पर आवर वेगानं सुटली. किती वाजता? सकाळी 7:30 वाजता सुटली. दुसरी गाडी कधी सुटली? दुसरी गाडी म्हणतोय दुसरी त्याच दिवशी ताशी 60 किमी वेगाने. त्याच दिवशी ही दुसरी गाडी सुटली त्याच दिशेनं. किती वेगानं? 75 किलोमीटर पर आवर वेगानं. किती वाजता सुटली? 8:30 वाजता सुटली. आता मला सांगा, पहिली गाडी 7:30 ला सुटली, दुसरी गाडी 8:30 ला सुटली. याचा अर्थ पहिली गाडी पुढे गेली ना. पहिली गाडी 1 तास पुढे गेली आज, बरोबर. मग 1 तासामध्ये तिनं काहीतरी अंतर काटलं असेल का नसेल? काटलं असेल, लक्षात ठेवा, ते घ्यावं लागेल. ती म्हणते दोघीच्या भेटीच्या वेळी किती वाजले असतील. अगोदर लक्षात, दोघींची भेट किती तासानंतर झाली किंवा किती वेळेनंतर झाली ती काढूया. म्हणजे अगोदर काय काढायचं माहिती का? भेटण्यास लागणारा वेळ काढायचा. भेटण्यास लागणारा वेळ काढून घ्यायचा. भेटण्यास लागणारा वेळ काढून घ्यायचा. ओके. भेटल्यास लागणारा वेळ कसा काढायचा? वेळ बरोबर तुम्हाला माहिती आहे, अंतर. अंतर असतं, अंतर भागीला लक्षात ठेवायचं. काय करा, किंवा तुम्हाला जर अशी पहिली गाडी सुटली, नंतर दुसरी गाडी त्याच वेगाने सुटली, एवढ्या वाजता सुटली विचारलं असेल, तर भेटीपर्यंत लक्षात ठेवा. म्हणजे भेटण्यास लागणार त्यांना वेळ किती किंवा किती वाजता भेटली, ज्यावेळेस असा प्रश्न केला जाईल त्यावेळेस काय करायचं माहिती का? पहिल्या गाडीचा वेग. का रे पहिल्या गाडीचा वेग घ्यायचा? कारण पहिली गाडी जेवढं तास झालेत लक्षात टाका. दुसरी गाडी 8:30 ला सुटली, याचा अर्थ दोघांमध्ये कितीचा गॅप आहे? 1 तासाचा गॅप आहे. 1 तासामध्ये पहिली गाडी काहीतरी पुढे गेली असेल ना, आणि काहीतरी अंतर काटलं असेल ना त्या. मग पहिल्या गाडीचा वेग गुणाकारामध्ये वेळेतील फरक, आणि वेळेतील फरक हा तासामध्ये घ्यायचा. नसेल आवाज येतो का रे? काय घ्यायचा? सापेक्ष वेग घ्यायचा. खाली काय येणार तुमचा? सापेक्ष वेग. सापेक्ष वेग घ्यायचा. सापेक्ष वेग 2 प्रकारचा असतो. जर दोन्ही गाड्या एका दिशेने जात असतील तर वेगांची वजाबाकी करा. दोन्ही गाड्या अपोजिट येत असतील तर दोन्ही वेगांची बेरीज करा. बघा मी काय सांगतोय, जर दोन्ही गाड्या एका दिशेने जात असतील तर सापेक्ष वेग म्हणजे दोन्ही वेगांची वजाबाकी. दोन्ही गाड्या अपोजिट येत असतील तर सापेक्ष वेग म्हणजे दोन्ही वेगांची बेरीज करायची. चला, पहिल्या गाडीचा वेग किती आहे आपला? 60. का पहिल्या गाडीचा 60 घ्यायचा? कारण पहिली गाडी पुढे गेली 60 किलोमीटर पर आवर वेगाने 1 तास, म्हणजे 1 तासामध्ये तिने काहीतरी डिस्टन्स काटला असेल, गुणिले 1 छेदामध्ये सापेक्ष वेग म्हणजे दोन्ही वेगांची वजाबाकी. 75 वजा 60. 60 एके 60 आलं तुमचं, खाली आलं तुमचं 15. 15 एके 15, 15 चोक किती आलं? 60. 4 तास आले, 4 तास. म्हणजे दोन्ही गाड्यांची भेट ही किती तासानंतर होईल तुमची? होईल. पण आपल्याला काय विचारलंय माहिती का? किती वाजता होईल? तास विचारलंच नाही. मग किती वाजता होईल मला सांगा. दुसरी गाडी कधी सुटली? 8:30 ला. कधीही लक्षात ठेवायचं, पहिली गाडी पुढे गेलेली आहे आणि दुसरी गाडी 8:30 ला सुटली, पण दुसरी गाडी लक्षात ठेवा पहिल्या गाडीला भेटायला जाणार. का रे? कारण ती 8:30 ला जरी सुटली असली, तिचा वेग मात्र पहिल्या गाडीपेक्षा कसा आहे? जास्त आहे. 75 आहे वेग. याचा अर्थ तुम्हाला हे 4 तास ऍड करताना वेळ काढण्यासाठी तुम्हाला 8:30 मध्ये ऍड करावं लागेल, जी दुसरी गाडी सुटली तिच्या वेळेमध्ये. मग 8:30 मध्ये तुम्ही जर 4 तास ऍड केले, 8 आणि 4 आले 12 आणि हे 30 मिनिटं तसे 12:30 PM ला. आहे का ऑप्शन? आहे का ऑप्शन? 12:30 12:30 ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2.
झालं का रे बघून? ठीक आहे, जाऊया पुढं. चला नेक्स्ट क्वेश्चन, नमुना क्रमांक 11. झालं का रे? चला बघा प्रश्न, दोन स्थानकामधलं अंतर विचारले. स्थानक काढतो इथं मी, लक्षात ठेवा. ही दोन स्थानक आहे. हे मुंबई स्थानक आहे आणि हे स्थानक गोवा आहे. हे कुठलं आहे? गोवा आहे. मग आता काय म्हणते माहिती का, मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर 540 आहे. टोटल अंतर किती आहे? 540 आहे, किलोमीटर आहे. दोन आघाड्या एकाच वेळी सकाळी 7:30 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने अनुक्रमे 60 किमी आणि 75 किमी वेगाने धावत होत्या. तर त्या दोघींची भेट किती वाजता होईल विचारले. दोघींची भेट किती वाजता होईल याच्या अगोदर दोघं किती वेळेनंतर भेटतील हे अगोदर तुम्हाला काढावं लागेल. मग कसं काढणार तुम्ही? समजा मुंबई टू गोवा ही गाडी चालली, बाण म्हणजे गाडी असं समजा, आणि गोवा टू मुंबई ही गाडी चाललेली आहे. आता दोन्ही गाड्या किती वाजता सुटल्या? 7:30 ला सुटली. पहिली गाडी पण 7:30 ला सुटली आणि मुंबई टू गोवा 7:30 आणि गोवा टू मुंबई सुद्धा 7:30 ला सुटली तुमची. पहिल्या गाडीचा वेग तुमचा 60 आहे. पहिली गाडी 7:30 वाजता 60 किलोमीटर पर आवर वेगानं सुटलेली आहे. दुसरी गाडी 75 किलोमीटर पर आवर वेगानं 7:30 वाजता सुटलेली आहे. मग ह्या दोन्ही गाड्यांची कुठंतरी भेट होईल का नाही? मग ती किती वेळेनंतर भेट होईल आणि किती वाजता भेट होईल असं विचारलंय. तुम्हाला याच्यामध्ये 4 प्रश्न तयार करून देतात. किती वाजता भेट होईल, किती वेळेनंतर भेट होईल, आणि भेटीच्या दरम्यानपर्यंत मुंबईहून सुटलेल्या गाडीने किती डिस्टन्स काढलं आणि गोव्याहून सुटलेल्या गाडीनं किती डिस्टन्स काढलं, हे सगळं तुम्हाला काढता आलं पाहिजे. आपण 4ही प्रश्नाची उत्तरं काढूया, काही प्रॉब्लेम नाही. मग आपल्याला काय करायचं माहिती का, भेटण्यास लागणारा वेळ काढायचा अगोदर. भेटण्यास लागणारा वेळ काढायचा आहे. भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, वेळ बरोबर काय असतं रे? अंतर. अंतर किती आहे मला सांगा. वरती अंतर यायला पाहिजे आणि खाली यायला पाहिजे वेग. अंतराला जर वेगानं भागलं तर तुमचं काय निघतो? वेळ निघतो. मला सांगा अंतर किती आहे दोन ठिकाणामधलं किंवा दोन स्थानकामधलं? 540 किमी. खाली आला पाहिजे सापेक्ष वेग. खाली आला पाहिजे सापेक्ष वेग. मी मगा सांगितलंय, जर दोन रेल्वे गाड्या अपोजिट दिशेने येत असतील, विरुद्ध दिशेने येत असतील, तर सापेक्ष वेग म्हणजे दोन्ही वेगांची बेरीज असते. दोन्ही वेगांची म्हणजे 60 अधिक किती आलं तुमचं? 75. 540 वरती हाय असं लिहिलं, दोघांची ऍडिशन केली किती आली तुमची? 135.
एकशे किती आलं 35, 135 एक 135, 135 चोक आलं 540, 4 तासानंतर. दोन्ही गाड्यांची लक्षात ठेवा किती वाजता भेट होईल तुमची, 4 तासानंतर भेट होईल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं. पहिल्या प्रश्नाचं भेटण्यास लागणारा वेळ आला 4 तास. किती आला, 4 तास. आता किती वाजता भेट होईल, पुढचा तुम्हाला प्रश्न काय विचारतील माहिती का, किती वाजता भेट होईल, भेट होईल. मग कसं काढायचं, मला सांगा, दोन्ही गाड्या किती वाजता सुटल्या त्या, 7:30 ला सुटले त्या. 7:30 मध्ये 4 तास ऍड करा, 7 मध्ये 4 केले 11, 11:30. दोन्ही गाड्यांची किती वाजता, 11:30 वाजता भेट होईल. आहे का ऑप्शन मध्ये, आहे ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन क्रमांक 4. चला, क्लिअर का रे बाबा, क्लिअर का. आता तुम्हाला विचारलं मुंबई भेटीच्या दरम्यान पर्यंत, बघा भेटीच्या दरम्यान पर्यंत, भेटीच्या दरम्यान मुंबईहून सुटलेल्या गाडीने किती डिस्टन्स काढलं, मुंबईहून सुटलेल्या गाडीने किती डिस्टन्स काढले, सुटलेल्या गाडीने कापलेले अंतर, कापलेले अंतर. मग कसं काढणार, अंतर बरोबर तुम्हाला माहित आहे, मुंबईहून सुटलेल्या गाडीने कापलेले अंतर किती काढायचं भेटीपर्यंत, बरं का. भेटीच्या दरम्यान मुंबईहून सुटलेल्या गाडीने कापलेले अंतर काढायचं आहे. मुंबईच्या गाडीचा वेग किती आहे, 60 आहे. 60 गुणाकारामध्ये वेळ किती आहे तुमचा, किती तासानंतर भेट होती, 4 तासानं. साईंचो किती आलं, 24, 240. मुंबईहून सुटलेल्या गाडीनं भेटीच्या दरम्यान पर्यंत एकूण डिस्टन्स जे काढलं ते किती काढलं, 240. मग तुम्हाला विचारतील गोवाहून सुटलेले, भेटीच्या दरम्यान, भेटीच्या दरम्यान गोव्याहून सुटलेल्या गाडीने कापलेले अंतर, कापलेले अंतर. एक तर टोटल मधून 240 वजा करा, किंवा तुम्ही असं पण करू शकता, गोव्याच्या गाडीचा वेग किती आहे, 75. किती तासानंतर भेट होती, 4 तासानंतर भेट होती. बरोबर का रे. करा, 5 किती आलं, 4 25, हातच्याला गेला 2, 7 28, 28 2 किती आलं, 30. 300 किलोमीटर. किती किलोमीटर, 300 किलोमीटर. आलं का, चेक करून घ्या. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये, ह्या नमुन्यामध्ये प्रश्न 4 तयार होतात. जरी एक प्रश्न विचारला असेल तर मी प्रश्न तयार केले 4. कोणकोणते, भेटण्यास लागणारा वेळ किती, 4 तास. किती वाजता भेटतील, 11:30 वाजता भेटतील. दुसरा प्रश्न, मुंबईहून सुटलेल्या गाडीने भेटीच्या दरम्यान कापलेलं अंतर 240, आणि गोव्याहून सुटलेल्या गाडीनं भेटीच्या दरम्यानपर्यंत कापलेलं अंतर 300 किलोमीटर. असे 4 प्रश्न तयार झाले तुमचे. 4 प्रश्न बघा, एका प्रश्नामध्ये 4 प्रश्न तुमची तयारी, 1 मार्क फिक्स. चलो आगे, नमुना क्रमांक 12. बघा, एक काय म्हणते, एक आघाडी नेहमीच्या ताशी 60 किमी वेगाऐवजी ताशी 75 किमी वेगाने धावल्यास ती निर्धारित ठिकाणी 48 मिनिटं लवकर पोहोचते, तर तिच्या प्रवासाचे एकूण अंतर किती. प्रवासाचं एकूण अंतर काढायचं आहे. पण काय करायचं माहिती, प्रवासाचं एकूण अंतर काढण्यासाठी अगोदर अंतर मानायचं. काय मानायचं, तर 75. तुमचा वेग कुठला रे बाबा, वेग 60 आहे. वेग तुमचा 60 आहे, बरोबर आहे. एक गाडी 60 वेगाने जाते, त्याच्याऐवजी जर ती 75 वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी 45 मिनिटं लवकरच पोहोचते. कधी, जर ती 75 किलोमीटर पर आवर वेगाने गेली तर. लक्षात ठेवा, 60 न गेली हाय त्या ठरलेल्या टाइमात पोहोचते, पण 75 न गेली तर 48 मिनिटं ती लवकर पोहोचते. मग मला सांगा, ह्याचा काढायचं एलसीएम.
ह्याचा एलसीएम आला 300. किती आला? 300 आला. 300 एलसीएम. आणि एलसीएम म्हणजे मानायचं एकूण अंतर. एलसीएम म्हणजे मानायचं एकूण अंतर. एकूण अंतर मानायचं. ओके. मग आता मला सांगा एकूण अंतर मानायचं. मग पहिली गाडी मला सांगा ही गाडी तिच्या 60 किमी वेगाची तास वेगाने तीन ठिकाणी हा एक ही जर 60 ने वेगाने गेली गाडी, लक्षात ठेवा. जर गाडी 60 वेगाने गेली तर मला सांगा 300 किमी अंतर ती निर्धारित वेळेत पोहोचते. मग किती वेळ लागतोय? तर 0 ला 0 कॅन्सल, 6×5 = 5 तास लागतात. 60 किमी वेगाने 300 किलोमीटर अंतर जाण्यासाठी गाडीला 5 तास लागतात. पण जर ती 75 वेगाने गेली तर 300 किमी अंतर जाण्यासाठी वेळ किती लागेल? 75 चोक किती आलं तुमचं? 300. कारण 75 दोन्ही 150, 150 आणि 150 300, 75 चोक 300 आलं. म्हणजे 60 वेगाने गेली तर 300 किमी अंतर जाण्यासाठी 5 तास लागतात. आणि जर 75 किमी वेगाने गेली तर 300 किमी अंतर जाण्यासाठी 4 तास लागतात. बरोबर आहे का? ती काय म्हणते माहिती का? जर 75 ने गेली तर लक्षात ठेवा 48 मिनिटं लवकर पोहोचते. म्हणजे पहिले 5 तास लागत होते 60 वेगानं, 75 ने किती लागले? 4. म्हणजे 5 वजा 4 वेळेतला फरक किती आहे रे? 1 तास आहे. किती आहे? 1 तास. म्हणजे 1 तास फरक आहे. बघा 1 तास फरक, तेव्हा ती डिस्टन्स किती जाती? 300. 1 तास फरक, तेव्हा ती डिस्टन्स किती जाती? 300. मग मला सांगा किती मिनिटं फरक आहे? 48 मिनिटं फरक, तेव्हा डिस्टन्स किती? 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 48 गुणाकारामध्ये 300 आणि छेदामध्ये करा 60. क्रॉसमध्ये गुणाकार. 0 0 कॅन्सल, 6×5 = 30. राहिलं तुमचं 48. 48 गुणाकारामध्ये 5. 5×48 हातच्याला गेला 4. 5 चोक 20, 20 आणि 4 आले 24. 200 किलोमीटर. जर ती 240 किलोमीटर. जर ती 75 किलोमीटर पर आवर वेगाने गेली तर तिच्या प्रवासाचं एकूण अंतर होईल 240 किलोमीटर. चला आलं का? चेक करून घ्या. आहे का ऑप्शन मध्ये? आहे की? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर का रे बाबा? नमुना क्रमांक 12 क्लिअर का? आता सरावासाठी उदाहरण. मी प्रत्येक नमुन्याचं एक 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 गणित घेतलंय. ती सगळी गणितं एकदा बघून घ्या. मी बॅकला येतो पुन्हा एकदा. मग आपण काय करूया? स्टेप बाय स्टेप जाऊ द्या. चला पहिले हे सगळं बेसिक बघून घ्या एकदा. हे सगळं बेसिक आलं पाहिजे. बेसिकवर नमुना क्रमांक 1 बघून घ्या. किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद किलोमीटर पर आवर ने सेकंद, वेग काढायचा, वेळ काढायचा, अमुक काढायचं, तमुक काढायचं. या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, लक्षात ठेवा. अजून गोष्ट लक्षात ठेवा, जर एखादी रेल्वे प्लॅटफॉर्म पुलाला बोगद्याला वळवून जात असेल तर एकूण अंतर बरोबर रेल्वेची लांबी प्लस पूल बोगदा प्लॅटफॉर्मची लांबी घ्यायची असते. ही पण कन्सेप्ट लक्षात ठेवा. चला जर तुमचे दोन्ही रेल्वे लक्षात ठेवा एका दिशेने जात असेल तर सापेक्ष वेग म्हणजे दोन्ही वेगांची वजाबाकी. आणि जर दोन्ही रेल्वे लक्षात ठेवा अपोजिट दिशेने येत असतील तर लक्षात ठेवायचं सापेक्ष वेग म्हणजे दोन्ही वेगांची बेरीज. ही कन्सेप्ट लक्षात आली का सर्वांच्या? चला आता मेन मुद्द्यावरती सरावासाठी उदाहरणे. पहिला प्रश्न आहे 72 किमी तासी वेग तो मीटर पर सेकंद मध्ये करायचा आहे तुम्हाला. 72 आहे, 72च तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये करायचं आहे. मीटर पर सेकंद मध्ये करताना किलोमीटर पर आवरचं 518. 18 चोक 72, 4×5 = 20. आन्सर भेटलं 20 मीटर पर सेकंद. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला पुढं. 45 किमी ताशी वेग मीटर पर सेकंद मध्ये करायचं आहे. 45 किलोमीटर पर आवरचे रूपांतर तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये करायचं आहे 518. 518 9 5 45, 9 2 18, 5 5 आले 25, 25 छेदामध्ये 2,
भागल्यानंतर 12.5 येणार. का रे बाबा 25ची निम्मी 12.5. तुम्हाला विचारलं मीटर पर सेकंद, इथं आलं तुमचं मीटर पर सेकंद. 12.5 मीटर पर सेकंद, ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन. चला पटापटा पटापटा. 25 मीटर सेकंद वेगचं तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये करायचं आहे. 25 मीटर पर सेकंद आहे, त्याचं किलोमीटर पर आवर मध्ये करण्यासाठी 18/5 असतं राजा. 5 5 25. 18 आणि 5 चा गुणाकार करा. 18 गुणाकारामध्ये 5. 18 पंचे 90 आलं. 90 किलोमीटर पर आवर. लिहिना का रे? 90 किलोमीटर पर आवर. आलं का चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन जरा सोपं आहे. 17.5 मीटर पर सेकंद वेगचं तुम्हाला किमी तास वेग मध्ये करायचं. प्रश्न बरोबर आहे का नाही एकदा चेक करून घेऊ द्या. बरोबर आहे. चला 17.5 आहे. 17.5 तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये करायचं आहे, म्हणजे 18/5 न गुणायचं. 5 त्रिक 15 राहिले 2. बरोबर का? दिला पॉईंट. 5 5 25. 3.5 गुणाकारामध्ये करायचं 18. किती करायचं? 18. समजतंय का रे माझं? चला 18 पंचे 90. 0 हातच्याला गेला 9. 18 त्रिक 54. 18 त्रिक किती आलं रे? 54. 54 आणि तुमचे 6 60. 60 वरचे राहिलेले 3 63. 1 दशांश डावीकडे चला. तुमचं आलं 63 किलोमीटर पर आवर. 63 किलोमीटर पर आवर का? ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन. चला फास्ट मध्ये. किती क्वेश्चन झालं रे तुमचं इथं? तिसरा, चौथा, पाचवा क्वेश्चन. एक माणूस 3 मिनिटांमध्ये 800 मीटर अंतर पार करतो, तर त्याचा धावण्याचा ताशी वेग किती? धावण्याचा वेग काढायचा आपल्याला. धावण्याचा त्याचा ताशी वेग काढायचा आहे. वेग हा किलोमीटर पर आवर मध्ये काढायचा आहे. वेग बरोबर अंतर 800 मीटर आहे, छेदामध्ये 3. वरती डिस्टन्स मीटर मध्ये, खाली वेळ सेकंदामध्ये घ्या. मिनिटाचं सेकंदामध्ये करा. 60 न गुणाकारामध्ये मात्र वेग मात्र तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये करण्यासाठी 18/5 न गुणावं लागेल. का रे बाबा? तुमचा आता हा मीटर मध्ये झाला, हा सेकंदामध्ये झाला, आणि विचारलं किलोमीटर पर आवर मध्ये. हा मीटर पर सेकंद मध्ये जर विचारलं असतं तर 18/5 न गुणायची गरज नव्हती. चला कॅल्क्युलेशन करा. 0 0 कॅन्सल. 6 1 6 साइन 3 18. बरोबर का रे? राहिले काय? 80. 3 ला 3 कॅन्सल. छेदामध्ये 5. 16 85. 16 85. 16 किलोमीटर पर आवर. भाग दिल्यानंतर 16 लो. ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन. एक माणूस 4 मिनिटांमध्ये 600 मीटर जातो. एक माणूस 4 मिनिटांमध्ये 600 मीटर अंतर चालतो, तर त्याचा चालण्याचा ताशी वेग. वेग काढायचा आहे ताशी. ताशी म्हणजे किलोमीटर पर आवर मध्ये वेग काढायचा असल्यामुळं अंतर तुमचं 600. 600 छेदामध्ये 4 मिनिटं. मिनिटाचं सेकंदामध्ये करा. 60 ने गुणाकारामध्ये 3 मिनिटं आहेत ना, मिनिटाचं मला सेकंदामध्ये करायचं. 60 न गुणलं. मला किलोमीटर पर आवर मध्ये वेग काढण्यासाठी 18/5 न गुणावं लागेल. 60 ला 60 कॅन्सल. इथं 0. 5 1 5. 5 2 10. बे 2 4. बे 9 18. किती आलं तुमचं? 9 किलोमीटर पर आवर. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चलो 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 आगे. चला प्रश्न 7वा. प्रश्न 7वा. पुढे दिलेल्या आघाड्याच्या वेगानुसार कोणती आगगाडी सर्वात वेगवान आहे? 20 मीटर आहे. मीटर पर सेकंद तसंच ठेवा. हे मिनिट आहेत, ह्याचं मीटर पर सेकंद मध्ये करू. 1200 भागीला 60. 0 0 कॅन्सल. 6 1 6. 6 2 12. 6 0 0. अरे हा 20 मीटर पर सेकंद आला. सेम टू सेम. सेम टू सेम. 72 मीटर पर तास आहेत, लक्षात ठेवा. मीटर पर तास. मीटर पर तास. मीटर पर तास. हा तास आहे. ठीक आहे. चला ह्याचं तुम्हाला काय करायचं? मीटर पर सेकंद मध्ये करायचं. 18 किती आलं? सॉरी 5/18. 5/18. 18 1 18. 18 चोक 72. 4 25. हे यार इथं 20 इथं 20 इथं 20 इथं 20. तिन्ही बरोबर. यापैकी नाही. यापैकी नाही. कोणत्या गाडीचा सर्वात वेगवान आहे? यापैकी नाही. तिन्हीचे वेग हे समान आहेत. तिन्हीचे वेग हे समान आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. चला
खालील पर्याय दिलेल्या आघाडीचे वेगानुसार कोणती आघाडी सर्वात धीमी 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 आहे असं म्हणतेलं आहे. चला ना, धीमी धीमी हे मीटर पर सेकंद तसं ठेवतो. 54चं मी काय करतो मीटर पर सेकंद मध्ये करतो. ह्याचं किती रे मीटर पर सेकंद मध्ये करताना 518. 18 त्रिक 54, 3 5 15, 15 आला बरं का मीटर पर सेकंद वेग. 1000 आहे 1000. 1000ला भागतो 60 न. बरोबर का. 0 0 कॅन्सल. 0 0 कॅन्सल. 6 1 6. 6 1 6 राहिले 4. 6 6 36. 6 6 36 राहिले 4 वरचा 0. 6 6 36 16.6 वेगाला. 20 आहे 20. 20 मीटर पर सेकंद. अरे या मीटर पर सेकंद, हा पण मीटर पर सेकंद. सगळ्यात हा 17.5 आहे, हा 15 आला, हा 16 आला, हा 20 आला. सगळ्यात कमी कुठला आहे? 15. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. हे सगळे वेग आहेत ना, मी सगळे वेग मीटर पर सेकंद मध्ये केले. कशामध्ये? मीटर पर सेकंद. ऑलरेडी हा मीटर पर सेकंद आहे, 54 किलोमीटर पर आहे. तो मीटर पर सेकंद 518 न गुणलं 15 आला. 1000 मीटर आहे, मी त्याचं लक्षात ठेवा सेकंदामध्ये केलं, 60 न भागलं 16.6 आलं. 20 तर मीटर पर सेकंद आहे, मग सगळे मीटर पर सेकंद केले मी. मग हा सगळ्यात लहान कुठला दिसतो? तर 15. आन्सर 15, कारण धीमी गाडी विचारली तुम्हाला. चलो आगे. पुढे दिलेल्या कितवा क्वेश्चन होता रे हा? 8वा ना. हा तुमचा 9वा. पुढे दिलेल्या आघाडीच्या वेगानुसार कोणती आघाडी सर्वात वेगवान आहे? कोणती आघाडी सर्वात वेगवान आहे? 15 तसंच ठेवतो मीटर पर सेकंद. ह्याचं करतो 75 भागीला 60 करतो. 75 भागीला 60 करतो. बरोबर करे. 60 1 60 राहिले 15 वरचा 0 दिला पॉइंट. 6 दोन्ही 12 1.2 पकडूया. ठीक आहे चला. 55. 55चं करूया. किती रे बाबा? किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये करताना 518. 500 किती आलं? 18. 18 त्रिक 54 राहिला 1 वरचा 0. 18 0 0. पॉइंट आहे इथं. पॉइंट लक्षात ठेवा. 3 पकडूया. 3 पकडूया. चला पुढं 700 घ्या. 700चं तुम्हाला 60 न. 0 0 6 1 6 राहिला 1. 6 1 6 राहिले 4 वरचा 0. 6 6 11.6. हा 15 आहे, हा 1.2 3 11.6. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 9993. 55 किलोमीटर आहे ना तुमचं. 1 मिनिट ह्याचं बघूया. 55चं किती आलं तर? एकच मिनिट. 55 गुणाकारामध्ये किती? 518. 18 1 18. 18 त्रिक 54. हा गुणाकार करायचा राहिला माझा. गुणाकार करायचा राहिला की 1 राहिला. वरचा 0 दिला पॉइंट. 18 0 0. बरोबर करे. 10 राहिले वरचा 0. 18 95. 18 95. ठीक आहे चला. 3.05 ला 5 ने गुणलं. 5 5 25 आणि 5 त्रिक 15. 2.0. 15.25. हा 15 आहे, हा 1 पॉइंट आहे. हा 15.25 आहे आणि हा किती आला? 11.6 आला. सगळ्यात जास्त हा दिसतोय 15.25. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. वेग सगळ्यात जास्त कुठला दिसतोय? 55 किलोमीटर पर आवर. चलो आगे. ताशी 54 किमी वेगाने. ठीक आहे चला. इथपर्यंत क्लिअर का? मला सांगा. पुढे जायला नको. इथपर्यंत क्लिअर का? चला इथपर्यंत क्लिअर करे सर्वांचं. बेसिक समजून घ्या. पहिल्यांदा नमुने 12 सांगितले, ते 12 नमुने समजून घ्या. त्याच्यावरची आपली 9 गणितं झालीत. अजून बाकीचे आपल्या लक्षात भरपूर गणित राहिले, ती पण घेऊया. 2-3 लेक्चर मध्ये हे प्रकरण आपण
संपून टाकूया. चला. ठीक आहे, आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना.